पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका फसला, चेंडू हवेत. सागर चेंडूच्या खाली आणि तिथे मात्र झेल मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. सागर पाखडेकडून आपण पाहतो तिथे पहिल्या चेंडूवरती झेल निसटला. तिथे पहिल्याच बॉलवरती निखिल काटेने संधी निर्माण केली होती. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाचा फटका फसला होता, परंतु संधीचं सोनं झालं नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप. पहिल्या चेंडूवरती तिथे मात्र जीवनदान दिलं जाईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका बाजूने वैभव शेळके, दुसऱ्या बाजूने प्रसाद. या आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र जागेवरतून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. जास्त काही तिथे हालचाल केली नाही. जागेवरतून सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता तिथे प्रसादचा, परंतु निखिल काटेचा हा एक वेगवान चेंडू बॅटवरती येत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. चेंडू डॉट. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आपण पाहतोय निखिल काटे हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस अक्रॉस द बॅट हॅलो द कार्पेट मिड विकेट मध्ये स्ट्रोक खेळला ऋषिकेश बिलारे आहे तिथे. चेंडूपर्यंत पोहोचेल, चेंडूची फेकी करेल, दुसरी धाव तोपर्यंत घेतली गेली. 2 धावा तिथे यशस्वीरित्या धावफलकावरती आता नोंदवल्या जाणार आहेत. ऋषिकेश बिलारेला आपण पाहतोय डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, सरळ बॅटने सरळ चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. विशप मध्ये प्रसादच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक, षटकार. प्रसादच्या बॅट मधून आपण पाहतोय हा एक आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळाला. निखिल वरती मोठा प्रहार केला तिथे. संघाच धावफलक मात्र दुहेरी अंकामध्ये या षटकाराच्या मदतीने प्रवेश करते. धावफलकावरती 10 धावा ज्या स्कोर कार्डवरती पहिल्या षटकामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळेस मिड विकेट मध्ये उंच आकाशामध्ये गेलेला हा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेची करतोय सैर. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. बळताय धावा 4, येतोय चौकार. कोणी फिरणार नाही, कोणी नडणार नाही, आपला जबराट दरार आहे रे, तुला कळणार नाही. षटकारा पाठोपाठ आलेला चौकार. निखिल काठेवरती प्रचंड मोठं आक्रमण केले, सुटलेला झेल आणि त्यानंतर मात्र आता त्या दिलेल्या जीवनदानाचा फायदा घेतोय तिथे प्रसाद. या पूर्वीच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं सुटलेले झेल किती मागणे ठरले होते. या सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय झेल सुटल्यानंतर एक षटकार एक चौकार फलंदाच्या बॅटमधून आलाय. शेवटचा चेंडू पात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपेल. पहिले 6 चेंडू झाले त्या डावातील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोटावडे संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या कोणत्या प्रकारे विकेट न गमवत धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. त्या 14 धावा आपण पाहतोय धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एका बाजूने आपण पाहतोय नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे तर त्यांच्या विरोधामध्ये स्टार 11 घोटावडे. या दोन संघांमध्ये ही लढत जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आजच्या दिवसातील तिसरा सामना, तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन आकाश खरात परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं. आकाश खरात आलाय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन. पहिल्या षटकासाठी आपण जर पाहिलं 4 मिनिटांचा कालावधी घेतला. 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे. त्या 20 मिनिटांच्या आतमध्ये तुमची 4 षटक सपणं गरजेची आहेत. यावेळेस मात्र खडे खडे स्ट्रोक खेळलाय. चेंडूला दिशा दिली, चेंडूने सीमारेषा पाहिली. सगळे क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहत राहिले. चेंडू भन्नाट वेगाने सीमारेषा तोडली, फोडली, सीमा पार गेला. मिळाला धावा 4, चौकार.
आकाशचं स्वागत झालं इथे चौकाराने. पहिल्या षटकामध्ये प्रसादला आक्रमण करताना आपण पाहिलं. आता षटक क्रमांक 2 मध्ये वैभवला आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती त्याने देखील त्याचे बाहू खोलले, त्याने देखील त्याची ताकद दाखवली. पहिल्याच बॉलवरती पाहतो त्याच्या बॅटपासून आलेला हा सुंदर चौकार. 4 धावेने मात्र वैयक्तिक खातं वैभव उघडेल. 4 धावेंच्या जोडीने मात्र संघाच धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा. यावेळेस पावलांचा वापर केला, परंतु धीम्या गतीचा चेंडू तिथे आकाश खरात टाकतोय मैदानाच्या मध्ये आणि धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा बॅटवरती येत नाहीये. वैभव जर आपण पाहिलं तर दूरवरच्या षटकार चौकार ताकदीसाठी ओळखला जातो वैभव गोडांबे. ती ताकद पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाली, परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्याला थांबवण्यामध्ये गोलंदाजाने यश प्राप्त केले. चांगला मात्र चेंडू पाहायला मिळाला तिथे. वैभव किती काय खेळपट्टीवरती शांत राहील. वैभव शिळकेला आपण पाहतोय तिथे पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरवली, परंतु पुन्हा एकदा तिथे आकाशचा हा चेंडू आणि या चेंडूवरती देखील त्याला प्रत्युत्तर देणं थोडंसं अवघड झालं. तिथे चौकारानंतर मात्र कमबॅक केलं गोलंदाजाने, त्यानंतर मात्र फलंदाजा रोखलं त्याने. त्यानंतरच्या 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आपण पाहतोय. एका चेंडूवरती आक्रमण झालं, परंतु दुसऱ्या बाजूने त्वरित त्या ठिकाणी कमबॅक केलंय. समान ताकदीचे 2 संघ, समान ताकदीचे खेळाडू एकमेकांच्या आमने सामने मैदानाच्या आतमध्ये चेंडू आपण पाहतो तिथे अगदी खेळपट्टीच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न आपण बारचा प्रयत्न होता तिथे, परंतु जास्त उंची मिळाली तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय व्हाईट बॉल जो पंचाने तिथे घोषित केलाय. अतिरिक्त अवांतर धाव खर्च होते. अतिरिक्त अवांतर धावेच्या पद्धतीने संघाचं वाढतं धावफलकावरती धावा त्या 19 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. 5 षटकांची लढत, दुसरं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये वाईट लाईन धरून मात्र हा चेंडू देखील टाकला. शरीरापासून वैभवचा चेंडू लांब ठेवला जातोय आणि वैभवची देखील आपण जर पाहिलं तर जास्त काही तिथे हालचाल होत नाहीये. त्यामुळे हे चेंडू खेळण्यासाठी त्याला बराचसा संघर्ष करावा लागतोय. इथे हालचाल मात्र फार महत्वाची, फुटवर्क फार महत्वाचं आहे. फुटवर्क झालं तर नक्कीच प्रगती होते, हालचाल झाल्या तर प्रगती होते. तिथे ती प्रगती करायची असेल तर मात्र इथे हालचाल करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. आकाश करात पुन्हा तयार ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वाईट लाईन धरून चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस जास्त दिशा तिथे भरकटली असतं, तिथे बाहेर गेलेला चेंडू आपण पाहतोय. पंचाने मात्र यावेळेस वाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त धाव तिथे मिळेल आणि अतिरिक्त अवांतर धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 20 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आकाश करत आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडूमध्ये त्याने खर्च केले तर 6 धावा. अजून या पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पुन्हा आता गोलंदाज तयार. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक ऋषिकेश भिलारे तिथे लॉंग ऑफ मध्ये चेंडू फील्ड करेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. ज्या प्रकारच्या गोलंदाज चेंडू टाकतोय त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय. यावेळेस वाईड यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळाला. वाईडला जरूर मात्र तिथे चेंडू टाकलाय आणि त्या चेंडूसाठी आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सजवला गेलेला आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये म्हणावी लागेल. कॅल्क्युलेशन पूर्वक बुद्धीचा वापर करत मात्र तिथे चेंडू टाकले जात आहेत. स्कोरकार्डवरती धावा आपण पाहतो 21 धावा धावफलकावरती. आता पॉवर प्लेचा शेवटचा अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तो फेस करेल तो प्रसाद. शेवटचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. बॅटवरती चेंडू मिडेल झालेला नाहीये. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. पायाच्या मदतीने मात्र चेंडू तिथे स्टॉप केला जाईल. योगेशला आपण पाहतो तिथे सर्कलच्या आतमध्ये बरेचसे दुखापतीला देखील ग्रस्त असणारा योगेश बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलं. षटक क्रमांक 2चा खेळ संपतोय. 12 चेंडूंचा खेळ झालाय. पॉवर प्लेचा खेळ झालाय आणि पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 22 धावा. आकाश करत मात्र या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं दुसरं षटक कमी धावा खर्च करताना पाहायला मिळालं. 22 धावा एकूण धावफलकावरती आहेत. आता पहिल्या इनिंग मध्ये अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 5 षटकांच्या लढतीमध्ये आपण पाहतो पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेचं बंधन असतं. त्यानंतरच्या 3 षटकांसाठी पॉवर प्लेचं बंधन कोणत्या प्रकारे नाही. तर पाण्या तिथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाणी आलं. तर फक्त पाणी मैदानाच्या आतमध्ये आलंय का काहीशा योजना काहीशा कानमंत्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. कारण इथे मोठं धावफलक उभं करायचंय. कारण घोटावडे संघाचा पाहिजे यापूर्वी एक सामना खेळलाय. त्या सामन्यामध्ये मात्र तो विजय मिळू शकला नाही. पराभवाला सामोरं जावं लागलं पहिल्या सामन्यामध्ये. इथे या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर या सामन्यामध्ये विजय फार महत्वाचा आहे. कारण प्रत्येक संघ लीगच्या फॉर्मॅटमध्ये 2 सामने खेळतो. 2 सामन्यामध्ये विजय मिळवणं हे फार महत्वाचं असतं. कमीत कमी एका सामन्यामध्ये देखील विजय मिळवावा लागतो. त्यानंतर रन रेटवरती बरंचसं गणित गुणोत्तर अवलंबून राहतं. इथे मात्र घोटावडे संघ एका सामन्यामध्ये पराभूत झालाय. दुसरा सामना खेळतात हा सामना मात्र फार महत्वाचा असणार.
त्यावेळेस पहिलाच बॉल समोर होता, खोदून काढला चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आकाश करत पोहोचला, जसा आला तशीच फेकी केली तिथे त्वरित. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक धाव जे मैदानाच्या आतमध्ये तिथे कंप्लीट होणार आहे. एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल, एका पावलाने संघाचं स्कोर कार्ड पुढे जात आहे. 23 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. एका बाजूने नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे या संघाचा देखील दबदबा या बुलशेट टेनिस क्रिकेटमध्ये राहिलाय. दुसऱ्या बाजूने स्टार 11 घोटावडे या संघामध्ये देखील दिग्गज खेळाडू आहेत. या संघाने देखील आपला दबदबा या बुलशेट टेनिस क्रिकेटमध्ये दाखवलाय. 2 चॅम्पियन संघ आहेत, 2 दिग्गज संघ आहेत, 2 बुलशेट दादा संघ आहेत. ते एकमेकांच्या आमने सामने लढतात. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. पुन्हा एकदा सागर येतो चेंडूच्या खाली. यावेळेस एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न होता, सागर कडून पुन्हा एकदा झेल निसटलाय आणि तिथे मात्र यावेळेस 2 धावा मिळतील. सागर कडून पुन्हा एकदा चुकी झाली, दुसरा झेल सुटला सागर कडून, दुसरं जीवनदान दिलंय सागरने. सागर कडून मात्र इथे चुका होत आहे क्षेत्ररक्षणामध्ये. या पूर्वीचा सामना आपण जर पाहिलं तर मारुंजी संघातील खेळाडू मात्र क्षेत्ररक्षकाने तिथे जीवनदान दिले, दोन्ही फलंदाजांना संधी दिली आणि त्यानंतर रोशन आणि रवीने मात्र मोठे इनिंग्स आकारल्या. रवीने मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला. इथे देखील आपण पाहतो जीवनदान दिलेत, दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिलेली आहेत. दोन्ही फलंदाजाला संधी दिली. आता पाहायचं त्या संधीचं कशा प्रकारे सोनं करतील. एका बाजूने वैभव आहे, दुसऱ्या बाजूने प्रसाद आहे. हे 2 आघाडीचे बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये निखिल काटे या गोलंदाजाचा पुन्हा वापर केलाय. वैयक्तिक दुसरं षटक सांगे, तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन निखिल काटे हा गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र पावलांचा वापर करत स्ट्रोक खेळायचा होता, परंतु जशी फलंदाजाने हालचाल केली तसं मात्र आपण पाहतोय निखिलने मात्र फुलर लेनचा चेंडू हाताळला. तिथे मात्र बॅटने बॉलचा संपर्क होत नाहीये. वैभव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा बीट होईल. चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव. 25 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. तिसरं षटक ज्या मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो. यावेळेस शरीराच्या दिशेने मात्र निखिलने हा चेंडू टाकलाय, परंतु डावे इष्टीच्या बराचसा बाहेर असल्याचा निर्णय मात्र तिथे पंचांनी कळवलं. वाईट बॉल मात्र तिथे पंचांनी कळवलाय. अतिरिक्त अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च होईल, स्कोर कार्ड वाढेल. अतिरिक्त अवंतर धावेच्या पद्धतीने 26 धावा ज्या आतापर्यंत संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळेस मात्र अक्रॉस द पाच स्ट्रोक खेळलाय, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता. तिथे ऋषिकेश बिलारे येतो चेंडूच्या खाली. ऋषिकेश कडून चुकी होत नाही आणि ऋषिकेशने चुकी केली देखील नाही. तिथे मैदानाच्या आतमध्ये एक चांगला झेल टिपला. तिथे पहिली विकेट आली, पहिला धक्का बसेल. वैभवच्या रूपाने पहिला फलंदाज डगआउटच्या दिशेने आता माघारी जाईल. पहिली विकेट आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. ऋषिकेश नवीन फलंदाज. पहिलाच बॉल पिशअप मध्ये हा चेंडू खेळून काढला जातो. आकाश खरत आहे तिथे लॉंग ऑन मध्ये. चेंडू परत पोहोचतील तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एका सिंगलचा प्रयत्न झाला. एक सिंगल घेतली आणि या सिंगल बरोबर षटक क्रमांक 3चा खेळ संपतोय. 18 चेंडूंचा खेळ झाला. तिसऱ्या षटकामध्ये निखिल काटेला पुन्हा आमंत्रित केलं होतं. निखिलने मात्र एक विकेट मिळवली, 5 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी निखिल काटेच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 मध्ये. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावा नोंदवल्या गेल्या. तर स्टार 11 गोटावडे संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना 3 षटकामध्ये बनवल्या 27 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 27 धावा धावफलकावरती. वैभव एक आक्रमक फलंदाज जो मात्र अगदी स्वस्तात माघारी गेलाय. वैभवची मोठी विकेट आली आहे. दुसऱ्या बाजूने प्रसादवरती आता संघाची मोठी जबाबदारी असेल. त्याला साथ देण्यासाठी ऋषिकेश दाखल झालाय. एक मोठा धावफलक उभं करणं गरजेचं आहे, कारण उरावडे संघाचं पाहिलं तर तगडे बॅटिंग ऑर्डर असणारा हा संघ आहे. लांब असं आहे बॅटिंग ऑर्डर असणारा हा संघ आहे. तगडे फलंदाज या संघामध्ये. त्यामुळे या संघाच्या विरोधामध्ये एक मोठे धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभं करून द्यावं लागेल. तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. वारंवार मात्र मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रसाद आणि ऋषिकेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता या फलंदाजांना रोखण्यासाठी षटक क्रमांक 4 मध्ये नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतो तो सागर पाखरे. सागर नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. एष्टी रक्षक आला चेंडूच्या खाली, टिपतोय जाईल. दुसरी विकेट आली. दुसरा फलंदाज जाईल आता माघारी. धक्का क्रमांक 2.
दुसरी विकेट आली, दुसरा बॅटर मात्र माघारी गेलाय ऋषिकेशच्या रूपाने. दुसरा धक्का गोठवडे संघाला. 27 धावा धावपलकावरती. सागरने 2 झेल सोडले जरूर होते, परंतु जसा गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला तसं मात्र त्या सुटलेल्या झेलाची भरपाई करतोय तो. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. यष्टीरक्षकाने आपण पाहतो तिथे चांगला झेल टिपला. यावेळेस मात्र आलाय फलंदाज तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिलाच बॉल पाठवलाय सरळ समालोचक कक्षामध्ये. पहिल्याच बॉलवरती ठोकतोय तिथे षटकार. शिवमच्या बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक. षटकारचं मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय पहिल्याच बॉलवरती शिवमच्या बॅटमधून आला. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावपलकावरती धावा येतात 33 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 33 धावा स्कोरकार्डवरती. शिवम प्रयत्न करावे लागतात. शिवमला स्वतःला सिद्ध करावं लागेल. हिरो बंदाची संधी शिवमकडे. यावेळेस वेगाने बॅट फिरवली, परंतु यावेळेस मात्र बीट झाला तिथे शिवम. निर्धाव चेंडूला सामोरं जातो. बीट झाला शिवम तिथे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव येतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजून सागर देखील. एक विकेट आली, परंतु त्यानंतर षटकार. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. जशास तसे ताकदीचे असणारे फलंदाज जशास तसे प्रत्युत्तर देतात एकमेकांना. यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये मिस टाइम स्ट्रोक. बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. योगेशला आपण पाहतो तिथे आला. फेकी केली. फेकी थोडीशी खराब. बॅकअपचा तिथे क्षेत्ररक्षकाचा उपयोग होईल आता. किशोरला आपण पाहतो तिथे बॅकअपसाठी उपलब्ध होता तिथे, त्यामुळे तिथे जास्त काही होणार पोचणार नाही. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं. 2 धावे मिळाले तिथे. 2 धावेने स्कोर कार्ड वाढले गेले. धावपलकावरती 35 धावा. योगेश कडून आपण पाहतोय तिथे खराब फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. यावेळेस देखील भन्नाट वेग. तितक्याच वेगाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. तितक्याच वेगाने बॅट फिरवली, परंतु शिवम पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये भेट होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू धावपलकावरती नोंदवला जाईल. एका बाजूने आपण पाहतोय नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे त्यांच्या विरोधामध्ये स्टार 11 घोटावडे या 2 संघांमध्ये ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. यष्टीरक्षक पुन्हा एकदा डाऊन दी बॉल. पुन्हा तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये झेल निसटला. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि तिथे मात्र यष्टीरक्षकाचं लक्ष नाही. त्याचा फायदा घेतला तिथे. नजर हटी. दुर्घटना घडली. एका धावेच्या जागी 2 धावा मिळाल्या. षटकाचे सांगता जरूर होईल तिथे. 4 षटकांचा खेळ संपतोय. या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्यात. 1 विकेट आली. एकूण धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 37 धावा. 37 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या. 2 विकेट 2 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. शेवटचं षटक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. मात्र शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाणार, कोणता गोलंदाज येईल तिथे. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. शेवटचा अंतिम षटक पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचं आणि त्या अंतिम षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती सुधीर साळुंके हा गोलंदाज दाखल झालाय. पहिलाच बॉल खेळपट्टीच्या मध्ये आपटला होता. उंची मिळाली चेंडूला आणि अजून जास्तीची उंची दिली तिथे फलंदाजाने. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती येतोय चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा शॉर्ट पुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू मिड विकेट मध्ये सीमारेषेच्या पलीकडे षटकार. अभी इन द मिक्स. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतोय 47 धावा. स्कोरकार्ड वरती धावपलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. इनिंग ब्रेक मध्ये यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण संपन्न करणार आहे. भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी त्यांच्या विरोधामध्ये
स्वयंभूसे रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या. यावेळेस मात्र एक सुंदर झेल जशास तसं प्रत्युत्तर दिलं. तिथे टिप फॉर टॅग आक्रमण झालं. त्यानंतर त्या आक्रमणाला माघारी पाठवलं सुधीरने. विकेट आली. फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद. भुकुम टीमचा कॅप्टन आणि मारुंजी टीमचा कॅप्टन विनंती आपण या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करणार आहे. अथर्व नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अथर्व गोडांबे नवीन फलंदाज दाखल झालाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 47 धावा. सुधीर वरती पहिल्या 2 चेंडूवरती प्रचंड मोठे हल्ले केले गेले. प्रचंड मोठं आक्रमण केलं. प्रचंड मोठे आघात केले. परंतु त्यानंतर त्याने मात्र मोठी विकेट मिळवली. यावेळेस हा चेंडू आडव्या पाटने स्ट्रोक केला. आकाश कानात येतोय आणि बनतोय दर्शक. आकाशच्या आवाक्या बाहेरचा होता हा चेंडू. अडवला त्याला तिथे जमला नाही. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. अथर्वच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती खेळलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने घोटावडे संघाच्या धावफलकाचा टाळ्याच्या कडकात स्वागत करूया. सांघिक अर्धशतक संघाचा पूर्ण होतोय. 51 धावा ज्या स्कोर कार्ड वरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 51 धावा धावफलकावरती आहेत. खुलवा टप्प्याचा बॉल होता. खोदून काढलाय चेंडू. मिस टाइम स्ट्रोक. बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. एक सिंगल तर घेतले. आकाश करत पोहोचला. चेंडू तिथे हातामध्ये येत नाहीये. बॅकअप साठी ऋषिकेश पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. तिसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज तिथे होणार आहे धावबाद. तिसऱ्या धावेसाठी मात्र आपण पाहतो तिथे फलंदाज माघारी जातोय. विकेट जे आपण पाहतो येताना पाहायला मिळेल. 2 धावा आताच्या असतील आणि 2 धावीच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. संघाचा फलक मात्र पुढे जातोय. धावफलकावरती धावा आहेत 53 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात पहिल्या इनिंगचा. आता मात्र शेवटचा चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये असेल. भुकुम टीमचा कॅप्टन आणि मारुंजी टीमचा कॅप्टन विनंती टॉस साठी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करणार आहे. अफड पार होता यावेळेस बाउन्सरचा प्रयत्न तिथे परंतु जास्त उंची आणि त्यानंतर नक्कीच पंचाने मात्र कळवला तो व्हाईट बॉल. अतिरिक्त अवंतरतावजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 1 बाउंडची चेतावणी देखील गोलंदाजाला दिली आहे. स्कोर कार्ड वाढेल एका धावेच्या पद्धतीने. 54 धावा धावफलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 54 धावा 54 रन्स लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेस फुल टॉस वरती फुल टोल वसूल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. बीमर चेंडू साठी तिथे तिसऱ्या पंचांची मागणी केली. हा चेंडू बीमर आहे की नाही हे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिले जाईल. षटकार तर जरूर खेळलाय परंतु बीमर चेंडू साठी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा वापर होतो या ठिकाणी. महेश जाधव सर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून तिसरे पंच मात्र या चेंडूचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. हा चेंडू बीमर आहे की नाही. फेअर डिलिव्हरी. आत्ताचा केवळ षटकार असेल. षटकाराबरोबर आपण पाहतो तिथे पहिला डाव संपलाय. 60 धावा धावफलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 61 धावांचं टार्गेट असेल. उरावडे टीम आपला संपूर्ण संघ एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या बाहेर जाईल याची नोंद घ्या. टॉस आपण या ठिकाणी करणार आहे. मारुंजी संघाचा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. भुकुम संघाचा कॅप्टन Abhi in the mix. Exclusive FJ.
चला आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या. दुसऱ्या इनिंगला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होईल. 61 धावांचा आव्हान, 30 चेंडू आणि 61 धावा हे समीकरण दुसऱ्या इनिंग मध्ये असेल. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय तो धनंजय गोडांबे. डावाला सुरुवात करण्यासाठी तयार. पहिला चेंडू, पहिलाच बॉल, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक मात्र थोडासा दूर राहिला. त्यानंतर पाठलाग सुरू आहे. अगदी सीमारेषेजवळ चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पोहोचतोय सीमारेषे पार. बळतायत पहिल्या चेंडूवरती धावा 4. बुकुम संघाचा संघनायक टॉस साठी या. दुसऱ्या डावातील पहिलं षटक संपण्यापूर्वी बुकुम संघाच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी यायचंय. यामुळे स्लोअर फुल टॉस ऋषिकेश बिलारेच्या बॅट मधून चेंडू हवेत आणि तिथे काय होतंय मैदानाच्या आतमध्ये झेल निसटलाय. जीवनदान दिलंय गुणाला ऋषिकेश बिलारे, ज्याच्या नावावरती अनेक मोठमोठे विक्रम आहेत, ज्याने 1-2 वेळा नव्हे तर अनेक वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेळलेत, तो ऋषिकेश बिलारे, आणि त्याला इथे जीवनदान दिलंय. मोठी चुकी मैदानाच्या आतमध्ये होते. एक सिंगल जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये घेते. एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढलं गेलं. 5 धावा धावफलकावरती आहेत. सलामीच्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने बाहुबली ऋषिकेश तर दुसऱ्या बाजूने AK-47 आकाश खरात. हे 2 फलंदाज आहेत. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय धनंजय. सगळ्यातील असणारा गोलंदाजी मधला हुकमाचा एक का धनंजय गोडांबे. यावेळेस आकाश खरात पहिल्याच बॉलवरती आकाश षटकारचं मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धावफलकावरती डबल 1 का अर्थात 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जीवनदान दिलं ऋषिकेशला, परंतु त्यानंतर आक्रमक पवित्रा धारण केला आकाश खरातने. पहिला बॉल खेळत होता. पहिल्याच बॉलवरती खेळलेला एक सुंदर फटका. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार होतोय. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. त्यामुळे स्लोअर फुल टॉस होता. विषप मध्ये चेंडू चौकार 4 धावा.
षटकारा पाठोपाठ आलेला चौकार संघाचा बलक प्रचंड वेगाने मात्र पहिल्या षटकामध्ये पुढे सरसवलं जाते. धावलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. 61 धावेंचं आव्हान होतं, 61 धावेंचं एक टार्गेट होतं. त्या टार्गेटचा पाठलाग इथे आक्रमकतेने सुरू झालेला आहे. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक, पॅटवरती चेंडू मिडल तिथे होत नाहीये. चेंडू पॅटवरती लागला त्यानंतर मात्र डोक्यावरती आदळतोय. जास्त काही दुखापत नाही ना क्षेत्ररक्षकाला, फलंदाजाला. तर पण आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची धाव जी मैदानाच्या आतमध्ये नसणार आहे. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा राऊंड द विकेट. खुलवा टप्प्याचा होता चेंडू, हलक्या हाताने हा चेंडू खेळलाय. सन्मान दिला या चेंडूला. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो चेंडू पर्यंत. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा आघाडीच्या जोडीने धावलकावरती नोंदवल्या त्या 16 धावा. शेवटच्यातून 24 चेंडू बाकी आहे दुसऱ्या इनिंग मधले. 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी असूनही 45 धाव्यांची गरज. बल्लारदाजी बोरकर यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा टॉस केला जाईल. यानंतरचा होणारा सामना स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब बुकुम त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या दोन संघांमध्ये यानंतरचा आजच्या दिवसातील चौथा सामना असेल. टॉस केला जातोय. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. टॉस जिंकलाय भुकुम संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 घेऊन शिवम दाखल झालाय आणि शिवमच्या पहिल्या चेंडूवरती इथे चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्याच बॉलवरती चौकारांनी सुरुवात झाली. षटक क्रमांक 2 ला 20 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा तयार. रिव्हर्स स्विच हिट, रिव्हर्स पुल सक्सेसफुल पॉवर. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेत. आकाश खरात मात्र इथे प्रचंड मोठं आक्रमण केलंय. आकाश मात्र आता इथे फक्त चेंडूला सीमारेषा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 24 धावा जेव्हा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळेल. अचूक टप्प्यावरती होता, अगदी बुंदात टाकळ होता चेंडू. आकाश खरात मात्र या चेंडूला प्रत्युत्तर देऊ शकत नाही. हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समीकरण बदलतंय. 21 चेंडू आणि 37 धावा ही समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी. एका बाजूने ऋषिकेशला जीवनदान दिलंय. ऋषिकेशला मात्र संधी दिली, झेल त्याचा सोडला. परंतु दुसऱ्या बाजूने आकाश खरात यावेळेस देखील गॅप मध्ये चेंडू खेळलाय. 30 सकल बीट जरूर झाला, पण तो डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं तिथे कलेक्शन, चांगली फेकी आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा. ऋषिकेशला जीवनदान दिला, तर पाहायचं त्या जीवनदानचा कशा प्रकारे तो फायदा घेईल. त्याच्या पाठमधून आतापर्यंत एक चौकार पाहायला मिळालाय. त्यानंतर मात्र त्याला मिळालेलं जीवनदान दिल्यानंतर मात्र यावेळेस विकेटचा प्रयत्न होता तिथे. फटका फसला, पुन्हा चेंडू हवेत, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. शरीराचा वापर केला, त्यानंतर चेंडू स्टॉप केलाय. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश देखील प्रयत्न करतोय आक्रमणाचा, परंतु ऋषिकेशच्या पाठवरती तितकेसे परफेक्ट चेंडू येत नाहीये, तितकंसं प्रॉपर टायमिंग होत नाहीये. पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो बराच काळ चेंडू हवेमध्ये होता,
क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. 2 धावा तर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. स्कोर कार्ड वाढेल. धपलकावरती धावा आहेत त्या 27 धावा दुसऱ्या षटकातील. आता मात्र अखेरचा चेंडू बाकी असेल. 11 धावा आतापर्यंत शिवम गोडांबे या गोलंदाजाने खर्च केल्यात. 2 चौकार आले. त्यानंतरचे चेंडू चांगले पाहायला मिळालेत. आता शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचा पाहायला मिळेल आणि तो शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश बिलारे तयार. यामुळे स्लोअर फुल टॉस होता. वेगाने बॅट फिरवली परंतु पुन्हा एकदा बॅटवरती ऋषिकेशचा चेंडू येत नाहीये. पुन्हा एकदा ऋषिकेश मात्र तिथे स्वतःवरती नाराज होतोय. त्याला आक्रमण करायचंय परंतु प्रॉपर टायमिंग जुळत नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये त्याला निर्धाव चेंडूला सामोरं जावं लागतंय. निर्धाव चेंडू खात्याच्या खात्यामध्ये नोंदवले जात आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी दुसऱ्या इनिंग मधला संपतोय. धपलकावरती 27 धावा. 18 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 18 चेंडूमध्ये 34 धावा ज्या अजूनही जिंकण्यासाठी एका बाजूने बनवायच्यात तर त्याच धावा बदवत असताना गोलंदाजाला मात्र त्या फलंदाजाला रोखायचंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धनंजय गोडांबे थोडासा मागणं ठरला. त्यानंतर मात्र गोलंदाजी करण्यासाठी शिवमने मात्र चांगली गोलंदाजी केली. धावा रोखल्या. फलंदाजाला मात्र थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 2 चौकार आले परंतु त्यानंतर जे 4 चेंडू मात्र चांगले होते. आता मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकामध्ये पाहायचं कोणत्या गोलंदाजा खांद्यावरती जबाबदार दिली जाणार. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये घेऊन पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्गवरती धनंजय. आज या ठिकाणी त्यांचं शुभागमन होते. आजचे बर्थडे बॉय आजचे सत्कार मूर्ती राजू सक्करकर सरांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. संग्रामदादा चषकाच्या वतीने राजू सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. स्कोरकार्डवरती 27 धावा. धपलकावरती 18 चेंडू 34 धावा. चला स्पीडअप करा मित्रांनो. 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आहे हे विसरून चालणार नाही. तुम्ही जास्त वेळ क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी घेताय. गोलंदाज तयार. पहिला चेंडू. पहिलाच बॉल आडव्या पाटणे लॉंग ऑन मध्ये करतोय हवाई सफर. पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा AK-47च्या पाठमधून आकाशच्या पाठमधून चेंडू सीमा पार. षटकार. प्रत्येक चौकात जो टिकल ना त्याला आम्हीच टाकणार सर. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा आक्रमण केलं. धनंजयवरती मोठा प्रहार केला. तिथे षटकार जो मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये 6 धावेंच्या मदतीने पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 33 धावा. पहिल्या बॉलवरती आक्रमण झालंय. धनंजयला मात्र इथे आता बुद्धीचा वापर करावा लागेल. का मला संघातील एक प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखलं जातं ते दाखवून द्यावं लागेल. त्यामुळे फुल टॉस होता. अमिश टाइम स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा लगातारचा दुसरा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. धनंजय मात्र या सामन्यामध्ये बराचसा मागणा ठरतोय. या पूर्वीच्या षटकामध्ये देखील त्याने जास्तच्या धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये देखील आपण पाहतोय पहिले 2 चेंडू त्याने टाकलेत आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेले आहेत. स्कोरकार्डवरती धावा आपण पाहतोय 39 धावा. ज्या संघाच्या धावपलकावरती धावा नोंदवल्या गेल्या 16 चेंडू बाकी. 16 चेंडू मध्ये अजूनही 22 धावा. आकाश खरात मात्र ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळलेत एक हाती सामना जिंकून देण्याचा प्रयत्न त्याचा. यावेळेस मात्र भन्नाट वेग. यावेळेस मात्र तेच तर्रार मारा केला. तिखट मारा केला धनंजयने. पहिल्या 2 चेंडूवरती आकाशची पावर परंतु त्यानंतर त्या चेंडूवरती धनंजयचे देखील पावर पाहायला मिळते. कारण त्याचा चांगला वापर केला त्याने. अचूक टप्पा मिळवला आणि भन्नाट वेग त्याने दाखवला. निर्धाव चेंडू जो मात्र स्कोर कार्डवरती नोंदवला जातोय.
39 धावा धावफलकावरती. एका बाजूने आपण पाहतो घोटवडेचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने उरावडे. या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय पुन्हा एकदा तोफेचा गोळा, षटकार. पुन्हा एकदा षटकारचा मैदानाच्या आतमध्ये आकाशच्या बॅट मधून येतोय. या षटकातील तिसरा षटकार आलाय. स्कोर कार्ड मात्र पुढे जाते धावफलकावरती. 45 धावा धावफलकावरती. आता समीकरण मात्र इथे बदललं जाते. शेवटचे 14 चेंडू बाकी आहेत. 14 चेंडू मध्ये 16 धावा. 4 चेंडू झाले. 4 चेंडू मध्ये 3 षटकार, तब्बल 18 धावा या षटकामध्ये गोलंदाजाने खर्च केल्यात. महागडी गोलंदाजी धनंजयच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघातील प्रमुख गोलंदाजाला टार्गेट केलंय. संघातील मुख्य गोलंदाजावरती मोठे फटके खेळले गेलेत. आकाश खरात मात्र एक मोठे इनिंग साकारण्यासाठी आक्रमक पवित्रा धारण केलेला आपण पाहतोय. 12 चेंडू आकाशने खेळलेत, त्यामध्ये 38 धावा त्याने बनवल्यात. यावेळेस मात्र इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. आकाशच्या बॅट म्हणून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चौकार. ऋषिकेश भिलारेसाठी अभ्यास केला होता गोलंदाजांनी, परंतु इथे पेपर आलाय आकाश खरातचा. युक्त्या आखल्या होत्या ऋषिकेशला बाद करण्यासाठी, परंतु आकाशने मात्र इथे त्या युक्त्यांवरती पाणी फेरण्याचं काम केलंय. त्यावेळेस हा चेंडू पुन्हा डाऊन साईडला फटका केला. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक ओमकार तिथे पोहोचेल. चांगलं क्षेत्ररक्षण ओमकारने तिथे केले. ओमकारने आज मात्र चांगला खेळ दाखवलाय. पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग त्याने केली. संघाचा डाव सांभाळला. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील त्यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3चा खेळ संपतोय. 23 धावा त्याने मात्र या षटकामध्ये खर्च केल्यात गोलंदाजाने. एकूण धावा संघाच्या धावफलकावरती 50. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी 11 धाव्यांची गरज. 11 धावा अजूनही बनवायच्यात. 12 चेंडू बाकी आहेत. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही टीम्स तयार राहायचं. बुकुम संघ आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे. हा सामना संपल्यानंतर 2 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे असणार आहे. त्यामुळे आपण आपल्या डगआउट जवळ जाऊन उभे राहा. सामना संपल्यानंतर त्वरित आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बुकुम संघाला विनंती, आपल्या टीमचा QR कोड पाठवून द्या. आपली टीम अजूनही ऍड झालेली नाहीये. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज आता षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 घेऊन. प्रथमेश आला षटक क्रमांक 4 मध्ये. पहिला चेंडू आकाश खरातसाठी. आकाशने मात्र आपण पाहिलं तर 14 चेंडू मध्ये 43 धावा बनवल्यात. पाहायचं आजचं अर्धशतक पाहायला मिळेल का. काल आपण दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल. काल आपण पाहिलं सागर काटकरला आपण पाहिलं. त्याने लागोपाठच्या 3 सामन्यामध्ये 3 अर्धशतक ठोकली. एक मोठा विक्रम नोंदवला त्याने. आजचं अर्धशतक इथे आकाश खरात पूर्ण करू शकेल का. अर्धशतकापासून तो अजून 7 धावा दूर आहे आणि जिंकायला अजूनही 10 धावा हव्या आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा प्रथमेश. यावेळेस अक्रॉस द बॅट चेंडू खेळलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. संग्रामदादा चषकाला सलामी दे. चेंडू सीमा पार, षटकार. 57 धावा धावफलकावरती. 11 चेंडू 4 धाव्यांची गरज. अर्धशतकापासून आता 1 पाऊल दूर आकाश. यामुळे सन्मानाने मात्र तिथे आपलं वैयक्तिक अर्धशतक नोंदवलं. बॅटिंग आवडली असं ना मित्रांनो. टाळ्या व्हायला काही सारखं नाही. एक हाती झुंजा दिली. 15 चेंडू मध्ये 16 चेंडू मध्ये 50 धावा बनवल्यात आकाश खरातने. 16 चेंडू 50 धाव्यांची खेळी केली. समीकरण अगदी सोपं करून ठेवलं. दुसऱ्या बाजूला ऋषिकेशने 4 चेंडू खेळले, 7 धावा बनवल्या. ऋषिकेशने देखील आपण पाहतो चांगली भूमिका तिथे बजावली. त्याच्या बॅटवरती धावा येत नाहीये. बॅटमधून धावा येत नाहीयेत. त्याच्या बॅटवरती चेंडू येत नाहीये. मग मात्र तिथे जास्तीत जास्त संधी आकाशला देणं गरजेची होती आणि ती संधी दिली ऋषिकेशने. अगदी एक हाती सामना जिंकवण्याचा प्रयत्न तिथे राहिला. पुन्हा आता चेंडू हवेत. उंची मिळाली आणि तितकीच लांबी. सामना जिंकला इथे नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड बोथ टीम. दोन्ही संघांचे मनापासून आभार. दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवला.
बाजी मारली उरवडे संघाने आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा खिताब जातोय, ज्याने मात्र 16 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं.